ब्रेकअप नंतर पुढे जाणं खूप अवघड वाटतं, नाही का? चला बघूया ह्यातून स्वतःला कसं सावरायचं. कधीकधी असं वाटतं की आपण एकाच जागी अडकून पडलोय, अशा आठवणीत जी आता फक्त आठवण उरलीये. असं वाटणं खूपच नॉर्मल आहे, पण महत्त्वाचं हे आहे की पुढे कसं जायचं हे समजून घेणं. आपण अशा 5 सोप्या पायऱ्या पाहणार आहोत ज्या या अडकलेल्या भावनेतून बाहेर पडायला मदत करतील. तर सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पायरीने, स्वतःचा समारोप स्वतः करणं. कुणाच्या माफीची वाट पाहू नका. हा अध्याय संपवण्याची ताकद आपल्याच हातात आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं त्यांच्यासाठी नाहीये, तर आपल्या स्वतःच्या मनःशांतीसाठी आहे. आपला मेंदू आहे ना, तो नॉस्टॅल्जियाच्या नावाखाली फक्त जुन्या चांगल्या गोष्टी साठवून देतो. खरं तर आपण व्यक्तीला नाही तर त्या भावनेला मिस करत असतो. आता नवीन भविष्य घडवायची वेळ आलीये. जर अजूनही त्यांचं सोशल मीडिया चेक करण्याची सवय असेल तर आता थांबायला हवं. हे असं आहे जसं आपण जखमेवरची खपली परत परत काढतो आणि विचार करतो की अजून का दुखतंय. हे काही त्यांचं द्वेष करण्याबद्दल नाहीये, तर स्वतःवर प्रेम करून बरं होण्यासाठी थोडी जागा देण्याबद्दल आहे. जर आपली दिनचर्या अजूनही त्यांच्या आठवणींभोवती फिरत असेल तर तिला बदलण्याची वेळ आली आहे. असे छोटे छोटे विजय आत्मविश्वास परत आणतात आणि आयुष्याला एक नवी दिशा देतात. या नवीन रुटीनमुळे दृष्टिकोन बदलेल. तो अध्याय योग्य वेळीच संपला. आणि आता शेवटची पायरी, जी अनेकदा सगळ्यात अवघड असते, स्वतःला माफ करणं. कदाचित वाटेल की आपल्या चुका झाल्या, पण तो सुद्धा शिकण्याचाच एक भाग होता. आपल्या ताकदीची जाणीव ठेवा. आपण अजूनही इथे आहोत, श्वास घेतोय आणि रोज थोडे थोडे सावरतोय. लक्षात ठेवा, ही भावना कायमची नाही. आपली गोष्ट अजून संपलेली नाहीये. खरं आयुष्य तर आता सुरू होत आहे. चला तर मग पुढचा एक छान अर्थपूर्ण अध्याय लिहायला सुरुवात करूया.